कॉंग्रॅच्युलेशन पहिलं तुला. फ्रॉम द पीट टू द रिअलिटी. कसं वाटतं गाडी घेतली तर? ते मला नको काय विचारत. ज्या रील स्कूटीवरती आल्या त्या आता गाडीवरती येणार आहेत. गाईस इथे गडबड झालेली आहे. गाईस वेलकम बॅक टू माय चॅनल. गाईस समजून समजा लोक तुम्हाला कळायचं असेल आज आपण कुठे आलो. रेडी तर झालं आता तर निघेल तिकडे जाईल सर्वसोबत भेटूया तिकडे. बाय. तर गाईज आपण आता इथे पोहोचलेलो आहे शोरूमच्या इथे. तुम्हाला दाखवतो बघा मागं शोरूम दिसतोय. अथर्व फोन मध्ये असतं. पोहोचलो आता आम्ही दोघं पुढे आलेलो आहेत. पाहुणे मागून येतात सगळे फॅमिली वगैरे जे आहेत त्यांची मागून येते. आता आपण आतमध्ये जाऊया थोडं फार शूट वगैरे करूया. भावाला शूट हवा क्लिप हवी क्लिप सिनेमॅटिक. आता आपण बघूया चला आतमध्ये भेटू. गाईज इथे गडबड झालेली आहे. गाईज अथर्वचे आई आणि मावशी एका रिक्षामधून येत होते. रिक्षा सारसोळ्या गावात गेला डायरेक्ट. त्यांनी इथं आणायचं सोडून सारसोळ्या गावात घेऊन गेला. हे बघा घरात मागं लागलो आम्ही. तर लावतो त्यांना फोन आता चाललंय त्यांचं. पहिलाच उशीर झाला त्यात हे बघू आता काय. आता मला आज जायचं होतं पण हेच कॉल चालू आहे त्यामुळे तर गाईज आम्ही इथं आलोय. आता आम्ही गाडीच्या आत बसलोय. गाडीचे मालक बाहेर आहेत. दिसतंय का कुठे हां बा गाडीचे मालक बाहेर आहेत. मी आतमध्ये आहे. जा बघून म्हणलं आता बसावं आतमध्ये. कशी आहे गाडी तुम्हाला पण दाखवतो. थांबा 2 मिनिटं. हे बघा गाईज असं काय आहे फ्रंट दिसतं तुम्हाला. बॅक साईड टाईट नाही बघा. बॅक साईड इकडे चांगली आहे गाडी. छान आहे एकदम मस्त गाडी घेतली त्याने. आवडली मला तर गाडी. तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये गाडी कशी. तुम्हाला बाहेरून पण लुक दाखवतो गाडीचा. 2 मिनिटं थांबा. बाहेरून पण तुम्हाला लुक दाखवतो. फार छान आणि गाडी अशी टाटा पंच मित्रांनी घेतली आहे बघा. मालक बघा कसे बिझी आहेत मालक. गाडी घेतली तर आहे आता बघूया. मेंटेन करायची आपल्याला. चला गाडीच्या बाहेर उतरू आता. का मला गाडीच्या बाहेरचा लुक दाखवतो गाईस. चला बघा गाईस गाडी अशी आहे. हारबीर लावलाय आम्ही सगळा. छान केली एकदम गाडी. तर अथर्व हे इकडे मालकाने गाडीच्या लांब गेला मग तुम्हाला मालक समजेल. तुम्ही मालक काय कॉंग्रॅच्युलेशन पहिलं तुला. कसं वाटतं भावा गाडी घेतलं कसं वाटतं ते सांग. मन उडू झालंय. इकडे गाडी पण दिसली पाहिजे. तू दिसून काय फायदा नाही. हे गाडी दिसत नाही. थांबता तर इकडे अरे तू आहे का मोठा. चल बोल कसं वाटतं गाडी. कसं वाटतं उडू झालंय. फुल काय सांगू दादा किती खुशी झाली आहे माझ्या मनाला. माझी पहिली गाडी आहे. माझी लक्ष्मी आहे. चांगलं बोल तेवढी चांगली क्लिप राहणार बघ. अजून चांगलं बोल ना. एवढंच अरे गाडी एवढंच. गाडी टाटा पंच 4 अक्षराची गाडी आहे. 4च शब्द संपवलं. शब्द सुचत नाही मला बोलताना गाडीबद्दल. फ्रॉम सेव्हिंग रील्स टू सेव्हिंग इन माय ओन लाईफ माय रियालिटी. असं नाही असं बोलायचं. फ्रॉम द पीट टू द रिअलिटी. असं रेड्या मला विचारायचं ना. मी तुला 2-4 रील पाठवल्या असल्या मला लय येतात. बघा गाईस कसं दिसतंय मला. कसं दिसतोय सांगा गाडीमध्ये. उभा राहा. फोटो नाही काढे ते. चल लगेच पोच द्यायला लागलाय. फोटो नंतर काढू. त्याला समोर सरळ ठेवायला लागेल. भारी दिसतोय गाडीवरती. छान दिसतोय गाईज. छान वाटतंय मित्रांनी गाडी घेतली. आता जिथं स्कूटीवरती फिरलोय आम्ही तिथं गाडीत फिरणार आहे. ज्या रील स्कूटीवरती आल्या त्या आता गाडीवरती येणार आहेत. 1-1.5 महिना लागेल थोडं प्रॉपर. आम्ही गाडी शिकलो तर मला तर येत नाही अजून तेवढं प्रॉपर. त्याला जमती बघू. मात्र कुठं जाणार. पहिली ट्रिप कुठं जाणार गाडीवरती ते सांग. पहिली ट्रिप मला माझ्या गावी जाणार. जेजुरीला निमगावला. पुण्यात गाईज पुण्यात पहिली ट्रिप आहे. त्यानंतर माझ्या बहिणीचा ग्लोबलवाली फॅन फॉलोविंग आहे तर त्यामुळे स्टेट सांग. पुणे जिल्हा निमगाव गावडी हे गाव. गावला व्हिजिट करायचं तर जावा तिकडे. माझं ह्याचं नाव घ्या अथर्व पंच मालक असं पण बोला. आता घराच्या पाठी पुढे लिहिणार आहे पंच. पाटी असते ना पाटी काय होतं नेम प्लेट तिथे लिहिणार आहे पंचचे धारकरी. पुण्यातला आहे तो धारकरी शब्द वापरल. काय अथर्व
काय लिहिणार पाठीवरती, काय लिहिणार कुठे घराच्या पाठीवरती? पंचधारकरी. आय हसल अँड आय कॉन्सर्ट. हे चल, हे स्कूटीला टाकलेलं, चल स्कूटीच्या रीलला झालंय. दुसरं काहीतरी काय नवीन काही सेवत नाही. मी देतो, माझ्याकडे आहेत 2-3 आहेत, मी देतो तुला. लास्ट बघा भावा, पण भावाची मेहनत आहे. भावा कामाला जाऊन BKC ला कामाला जाऊन भावाने शेवटी गाडी घेतली. थोडंफार घरातल्यांचे पैसे, पण अर्धेपेक्षा जास्त पैसे भावाचीच आहेत. घर घेतले, गाडी घेतली. ह्याच्यामुळं काही चांगलं तर वाटतं मित्रांनी घेतले म्हणून, पण माझ्या घरात भांडणं लागले. तुझ्या घरातले माझ्या मागं लागले. तू कधी काय घेणार आहे? मी पण घेईल गाडी, लवकरच गाडी घेईल. मी पण माझी पण गाडी आहे, चांगली गाडी, मोठी गाडी, मस्तवाली गाडी, भारी मध्ये लक्झरी. एकदाच सगळा धप्पाड आहे, एका 1-2 वर्षात सगळं घ्यायचं. नक्की घेणार. काय बोलतो अद्दरो, घेणार की नाही अद्दरो? सांग. गाडी मी गाडी घेणार की नाही? हा अँगल छान आहे, मी तर घेणार आहे बाय. काहीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी कोणती गाडी घेऊ, ती गाडी घेण्यात येईल. गाडी भारी वाटते काय म्हणतो. तर आत्ताच काही झालं सगळं, इथं सह्या वगैरे करून झाल्यात. आमचे शूट पण झाला थोडा. थांबा काकांना विचारू, काकांना कसं वाटतं विचारू. थांबा काका, कसं वाटतं? रस्ता असं बरं. कसं वाटतं गाडी घेतली तर? ए मला नको काय विचारत. अहो पण कसं वाटतं तर सांगा ना. गाडी घेतली बोला की काहीतरी. आतूरवरनी गाडी घेतली, मग अचानकच विचारणार ना. तिला घे, तिचा घे. तिकडं पण जाणार आहे, तुम्ही सांगा की. आतुरवनी गाडी घेतली इथं, तुम्हाला कसं वाटतं ते सांगा. चांगलं वाटतं, स्वप्नपूर्ती झाली त्याची. हे बघा, योच वरडत होता ना त्या दिवशी. बोल की आता. काय ओरडा बस का, काहीतरी बोला अजून 2 शब्द, बस एवढंच. सर्वच लाजत. तिकडं जाऊ, तिकडं जास्त आहे. तिकडं थांबा थांबा. कसं वाटतं सांगा. खूप आनंद वाटतोय. ते आतुर इकडे ना, फक्त त्यांनी रागावर कंट्रोल करा. इथे बाजूला बस, इथे इथे बाजूला बस. आहे का ना, म्हणजे सगळे आले पाहिजे. काका तुम्ही पण या ना. हा तुम्ही पण या ना. ते होईल इंटरव्ह्यू घेतोय का? इंटरव्ह्यू. कसं वाटतंय? छान वाटतंय, आनंद वाटतंय. काय वाटतंय, चांगलंच वाटतंय. थोडंसं राग वाटतंय. त्या म्हणतात ना, स्वप्न म्हणजे असतात ती त्यांनी साकार केली. पण एक प्रकारे कसं असतं, स्वप्न आई वडिलांचे असतात, मुलं साकार करणार. त्यामुळे कष्ट काय थांबलं त्याचं. स्वप्न आई वडिलांची, कष्ट मुलाची. स्वप्न आई वडिलांची आणि कष्ट मुलाची. जास्त युट्यूब बघितलंय. कट काय ना, हाय तसं राहणार आहे सगळं. थोडस रागावर कंट्रोल कर. अथर्व काय करणार की नाही? थोडा शांत, एकच टक्का जास्त गरज नाही त्याला. अजून सक्सेसफुल होईल तो. बघ अथर्व, काकूंचा आशीर्वाद आहे. तुझ्यासारखेच मित्र भेटले पाहिजे त्याला आयुष्यभर करायचे. मी तर राहणारच आहे, त्याचं काय नाही. बाकीचे सुद्धा तसे आपली नाही. आता तुम्ही पण सांगा 2 शब्द, परत सांगा. बोला की परत 2 शब्द काय ते. असं जरा प्रॉपर आहे. हे पुढं सरकून बस की. तिकडं पण जाणार आहेत, पहिलं तुमचं घेऊ. गाडीचं स्वप्न बरेच दिवसात होतं. वाटत होती भरपूर, पण यश येत नव्हतं. म्हणजे वेळ येत नव्हती ती. एक वेळ येऊन गेली त्याच्याकडून, त्याच्या हातून सगळं चांगलेच कार्य चाललेली आहे. आणि आनंद वाटतो का तो ह्याच पद्धतीने असंच इथून पुढे पण त्यांनी करत राहावं. म्हणतात ना, प्रत्येक टप्पे गाठत चालू. यश आणि कीर्ती. मग अथर्व, आता ह्याच्यानंतर तुला काय घ्यायचंय? एक बाई ह्याच्यानंतर तुला काय घ्यायचंय? आता डायरेक्ट 2 BHK फ्लॅट. बायको घ्यायची नाही आता फ्लॅट घ्यायचा. तिला आणला कुठे ठेवती गाडी, 1 BHK आहे ना. गाडीत ठेवती का तिला आणला. अगं तुम्हाला कसं वाटतं, तुम्ही पण सांग. नाही, मला खूप आनंद झाला. मम्मी पप्पाला त्यांनी सरप्राईज दिलं, त्यांच्या इच्छा पण पूर्ण केल्या. त्याबद्दल भरपूर अभिनंदन त्याचं माझ्याकडून. अथर्व
काकाच आहे का हा त्यांचंच आहे बाबा. काकाचं काम. आम्हाला विचारलं अथर्वने गाडी घेतली तुम्हाला कसं वाटलं काय झालं काय नाही म्हटलं आता त्यांना विचार तुमच्याकडे सांग हार्दिक कसं वाटलं. मला मस्त वाटलं, चांगली गोष्ट. एक मिनिट थांबा ना, एकच पुढच्या मिनिट. वर्षी अजून एक घेईल. फॉर्च्युनर घर पण घेऊ, पुढच्या वर्षी पेट्रोल पंप घ्यायचा आहे. घर पण घेऊ. चला घाबरता. बरोबर तू बोल. मोठा घर घेऊ. चांगलं आहे घेतलंय. पुढच्या वर्षी दुसरी येणार आहे म्हणजे असे दोन बाजूला फोटो, पंच आणि फॉर्च्युनर. आदित्य चांगलं आहे. पुढच्या वर्षी फॉर्च्युनर आहे. हे बघा ते फोनवरती बोलणं तेच चाललंय वाटतं, फॉर्च्युनरच बोलणं चाललंय. टाइम लागतो ना. रेटिंग खूप आहे. बरोबरचं घर घ्यायचं आहे 2 BHK. घेईल ते पण घेईल भाई, त्याला काय 100%. असं थोडी तो बीकेसीला कामाला आहे. भाईचा नाद नाही. काय सांगतोय का, गाडी चालवायला सांगतोय कशी चालवत. येते रे त्याला, येते त्याला गाडी चालवतो येते. मी बघत नाही का स्नॅप. स्नॅप पुण्याचेच दिसतात आम्हाला. इकडचं नाही ना, पुण्याचं असतात. आता दिसते, आता इकडले दिसेल तुम्हाला. अटल सेतू दिसतील थोडं. आठवण होतो. येऊ दे, गेला आता बरोबर. फुल मार जागेवर, फुल मार, फुल. फुल मार, फुल. परत सरळ कर. बस. निघालो आम्ही गाईस. बघा अत्तराचा भाव आहे. अत्तरो माग गाडी चालवतो, तुम्हाला क्लिप दाखवेल. चल घे चल. लावायला पाहिजे गाडीवर. लावायला लागणार.